का नाही? पहिले लोक होऊन विचारित होते काही पोरांचं लग्न करायचं का नाही. आता पोरांचे आई बाप विचारित आहे का, आहे का. आता तर असं झालंय कीर्तनाला बी कुठं जावं का नाही. कीर्तनाला गेले बसले पाणी पिणी पेले लोक पहिले म्हणते महाराज एखादी पोरगी आहे का, एखादा नवरदेव आहे का. म्हणजे आता सध्या इतकं अवघड झालंय. जिकडे तिकडे तेच आहे, नवरदेव आहे का आणि नवरी आहे का. आणि चांगला पा एखादा म्हणता गरीबाची असली पा, अहो गरीबच राहिले नाही आता. गरीबाची पहा, गरीबाची पहा. गरीब काय आता येडे राहिले नाही भाऊ. तसं महादेवांना म्हणाले लग्नाचं पाहायचं का नाही मुलांचं. मग ते म्हणाले आमच्या नजरेत सुंदर अशा जे देव शिंपी आहेत विश्वकर्मा, त्यांच्या सुंदर अशा कन्या आहेत आणि त्यांचा विवाह करायचा आहे. मग आता लग्न करायचंय, कुणाचं करायचं, कार्तिकेयाचं करायचं का गणपतीचं करायचं. गणपती बाप्पा म्हणाले मला पण लग्न करायचंय. ते म्हणे अरे तू लहान आहे. ते म्हणले लहान नाही काही नाही, मला पण करायचंच आहे. आता करायचं कोणाचं लग्न. मग त्यांनी एक अट ठेवली की जो सर्वात अगोदर पृथ्वीची परिक्रमा करून येईल त्याचं लग्न आधी. आता कार्तिकेय खुश झाले कारण ते म्हणले माझी गाडी ज्यादा आवरेज दिली, माझी गाडी ज्यादा आवरेजची, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. कारण कार्तिकेयांची गाडी मोर. गणपती बाप्पांनी एकदा स्वतःकडे पाहिलं आणि एकदा आपल्या गाडीकडे पाहिलं. त्याची काय बिचाऱ्यांची स्कूटी छोटीशी. वाहनाकडे पाहिलं, वाहन आधीच म्हणलं मैं नहीं जा सकता, आप कुंवारे रहे जाओ लेकिन मैं नहीं जा सकता. तुम्ही तसे राहा म्हणले. एक तर लोक म्हणले पृथ्वीच्या परिक्रमेला जाऊ तर लोक उंदराच्या गोळ्या करून ठेवल्या असतील लोकांनी. गेलो कुठे काही खायला गेलो म्हणजे, आणि मी एवढं चालू शकत नाही बाबा. गणपती म्हणले तुझंही बरोबर. एक तर स्वतःकडे पाहतेत, उंदराकडे पाहतेत, यांची पहापाई होईपर्यंत कार्तिकेय भूर अर्धी परिक्रमा झाली. गणपती बाप्पा तिथंच बसलेले. ते पहिले म्हणले मैया मला फार टेन्शन मुळे ना, मला फार भूक लागली, तू पहिले ताडभर मोदक घेऊन ये एकदा. ती मैया म्हणाली का रे तुला तर लग्न करायचं होतं, तुला फार घाई लागली होती, तो कार्तिकेय गेला पण अर्ध्या रस्त्यात आणि तुला खायचं पडलंय. तो म्हणाल तुला माहित नाही का मृत्यू लोकातले लोक काय म्हणतात. म्हणले काय म्हणे आधी पोटोबा मग विठोबा. खाऊन घेतलं पोटभर, ढेकर दिला गणपती बाप्पाने आणि मग गणपती बाप्पा उठले. भगवान शंकर आणि माता पार्वतीला एका आसनावरती बसवलं आणि म्हणाले आता मी परिक्रमा सुरू करणार आहे पृथ्वीची. ते म्हणाले गणेश आता काही जाऊ नको, आता काही करू नको, जाऊ दे आपण नंतर करू तुझं लग्न. ते म्हणले नाही. पिंपळ गावात जो मंडप सजलेला आहे, पिंपळ गावात एवढी लाइटिंग लावलेली, एवढा जोत चालू आहे, तुमचं लग्न पाहिलं नाही का म्हणे मी काल, एवढं भारी झालं. मला सुद्धा पिंपळ गावात लग्न मलाच करायचंय म्हणले आणि मी ते करणारच. अरे पण मग आता ते अर्ध्या रस्त्यात, तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणे, लग्न गणपतीचंच होणार. उठले गणपती बाप्पा, हात जोडले आणि गणपती बाप्पाने पृथ्वीची परिक्रमा सुरू केली. भगवान महादेव आणि माता पार्वतीला आसनावरती बसवलं. त्यांच्या भोवताली गणपती बाप्पा प्रदक्षिणा करू लागले. 1 2 3 4 5 6 7 प्रदक्षिणा मात्या पित्यांना केल्या. चरणावरती मस्तक ठेवलं आणि म्हणले द्या माझं लग्न करून. ते म्हणाले हे नेमकं, अहो मात्या पिता हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, वडील हे स्वर्गापेक्षा उंच आहे आणि आई ही पृथ्वीपेक्षा व्यापक आहे आणि मी स्वर्गाची पृथ्वीची परिक्रमा सोबत केलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही माझं लग्न करून द्या. बुद्धी वापरली. काही ठिकाणी शक्ती चालत नाही, प्रत्येक ठिकाणी
शक्ती चालत नाही, काही ठिकाणी युक्ती सुद्धा वापरावी लागते. म्हणून गणेशजींनी आपल्या बुद्धी चातुर्याने पृथ्वीची प्रदक्षिणेचं पुण्य, पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं फळ प्राप्त करून घेतलं आणि त्यांच्या मातृपितृ भक्तीवर भगवान भोलेनाथ माता पार्वती प्रसन्न झाल्या आणि विश्वकर्माजींच्या कन्येबरोबर त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. गणपती बाप्पांचं म्हणजे ते लग्न असं होतं की नवरदेव एक पण नवऱ्या दोन होत्या, एकावर एक फ्री. रिद्धी आणि बर का गणपतीला दोन बायका होत्या, रिद्धी आणि आपल्याला एकच आहे पण ती पण लई जिद्दी, एकच सांभाळता येईना म्हणले गणपतीच्या दोन होत्या, रिद्धी आणि सिद्धी. गणपती बाप्पांचा विवाह रिद्धी आणि सिद्धी बरोबर संपन्न झाला. आता जरी माता पार्वतीने घडवलेलं असलं तरी माता पार्वतीची शक्ती त्या कुमारामध्ये, गणांना एका क्षणामध्ये त्यांनी बाजूला फेकून दिलं. सर्वजण येऊ लागले, गणेशाला बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले, गणेशाबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. तरी सुद्धा गणेश रस्त्यातून बाजूला होत नाही, आतमध्ये जाऊ द्यायला तयार नाही. महादेवांनी सुरुवातीला दुर्लक्षित केलं, बालक आहे नानाविध पद्धतीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा गणांना याने पराजित केलं तेव्हा मात्र महादेव त्या बालकाशी स्वतः युद्ध करू लागले. परंतु गणेशामध्ये ही प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे आणि शेवटी महादेवांनी त्या गणेशावरती, त्या बालकावरती आपल्या त्रिशूलाने प्रहार केला आणि त्रिशूलाने प्रहार करून त्याचं मस्तक घडावेगळं केलं. त्रिशूलाचा प्रहार एवढा भयानक होता की ते मस्तक अनेको योजन लांब जाऊन पडलं आणि मस्तका विरहित तो देह त्या पार्वती मातेच्या द्वारामध्ये पडलेला. पार्वती मातेच्या सख्यांनी जेव्हा हा प्रकार बघितला, आतमध्ये पार्वती मातेला जाऊन सांगितला. पार्वती मातेच्या कानावरती जेव्हा हा प्रकार गेला, जेव्हा ही बातमी गेली, तेव्हा पार्वती माता धावत बाहेर आल्या. आपल्या मस्तका विरहित तो आपल्या मुलाचा, आपल्या पुत्राचा देह तिथे पाहिला आणि पार्वती मातेच्या डोळ्यांमधून अश्रुधारा त्या ठिकाणी वाहू लागल्या. किती आनंदाने मी माझ्या बालकाची निर्मिती केली होती, मी याला प्रगट केलं होतं की एकमेव हा असेल की जो माझ्या आज्ञेचं पालन करेल, जो माझं ऐकेल. माझा कार्तिकेय तर सेनापती कार्यामध्ये इतका व्यस्त झालेला आहे, परंतु हा माझा कनिष्ठ पुत्र, हा माझा लहान पुत्र सदैव माझ्या सोबत राहील, सदैव माझ्या बरोबर राहील म्हणून आणि माझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठी याने पार्वती माता शोक करतायत, दुःख करतायत आणि त्यांचं ते दुःख बघून सर्वजण दुःखी झाले. परंतु सर्व विसरले होते की ही पार्वती माता म्हणजेच कालिका आहे, पार्वती माता म्हणजेच चंडिका आहे. माझ्या या छोट्याशा बालकावर, अज्ञानी बालकावर भगवान सांबांसारख्या मोठ्या देवतेने प्रहार करावा आणि तो सुद्धा त्रिशूलाने प्रहार करावा. हे त्रिदेवांपैकी असणाऱ्या महादेवांचं हे वर्तन शोभनीय नाही. माझ्या पुत्राला जरी ते जीवदान प्राप्त झालं नाही तर काली रूप धारण करून संपूर्ण सृष्टीचा विनाश करेल म्हणून माता क्रोधायमान झाल्या. माझ्या मुलाला दीर्घायुष्य द्यावं, माझ्या मुलाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, हा हट्ट त्या ठिकाणी पार्वती मातेने धरला. म्हणून शिवजींनी आपले काही गण पाठवले आणि सांगितलं की एखाद्या प्राण्याचं मस्तक आणा, पण प्राणी असा पाहिजे की जो सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिवान. म्हणून शिवगण गेले, त्यांनी एका हत्तीच्या पिल्लाचं मस्तक आणलं आणि ते मस्तक आणून त्या कुमाराच्या धडावरती त्या मस्तकाची स्थापना महादेवांनी केली. सर्व देवता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व देवता त्या कुमाराला पुनर्जीवित बघून आनंद व्यक्त करू लागले आणि सर्वांनी अनेक वरदान दिले. पार्वती मातेच्या समाधानासाठी, पार्वती मातेच्या आनंदासाठी सर्व देवतांनी हे स्वीकार केलं की आजपासून जोपर्यंत चंद्र सूर्य किंवा ही सृष्टी आहे, जोपर्यंत हे चराचर आहे, जोपर्यंत हे विश्व आहे,
तोपर्यंत कुठलंही कार्य सुरू करायचं असेल तर सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा केली जाईल, गणपती बाप्पाची आराधना केली जाईल. जे कार्य गणपतीच्या पूजेशिवाय सुरू होईल ते कार्य कधीच पूर्ण होणार नाही. पण गणपती बाप्पाची पूजा करून ज्या कार्याची सुरुवात होईल ते कार्य निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कार्य निर्विघ्नपणाने पाडणारी देवता म्हणजे भगवान गणेश आहेत. आणि त्या भगवान गणेशांना सर्वप्रथम पूजेचा मान सर्व देवतांनी दिला. आणि अशा प्रकारे भगवान महादेवांना कार्तिकेय आणि गणेशजी अशा दोन्ही पुत्रांची प्राप्ती झाली.